हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज आम्ही फिरायला चाललो आहे. करायचं ना, तुला कोण नको सांगितलं का? आज सुट्टीचा दिवस होता आणि मी माझ्या नवऱ्याला बाहेर घेऊन जाते म्हणून तो म्हणतो की आज आराम करायला पण भेटत नाही आहे, तर ही बाहेर घेऊन चालली आहे मला. असं आमचं थोडंसं चाललेलं, पण त्यांनाही यायचं होतं स्विमिंग पूलला, कारण खूप गरमी होते. आम्ही निघालो जायला, पण आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं कुठे जायचं आहे. मग सगळ्यांना स्विमिंग पूलला जायचं होतं. सगळे म्हणत होते जिथे स्विमिंग पूल आहे तिथे आपण जाऊया. आणि त्यानंतर आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर ठरवलं की ड्रीमलँडला जायचं आहे. ड्रीमलँड 4-5 वर्षापूर्वीच बंद झालं आहे आणि आम्ही तिकडचा मॅप टाकून तिकडे निघालो आणि तिकडे गेल्यानंतर समजलं कुडाळला पोचल्यानंतर की ड्रीमलँड बंद झालं आहे परमनंटली. आणि त्यानंतर आम्ही तिथेच राहून ठरवलं की इथून जवळ कुठे असेल तर आपण जवळपास एक फिरण्याचं ठिकाण शोधत होतो. तर शोधता शोधता आम्हाला मामाचं गाव आठवलं आणि मामाच्या गावाला एकदा माझी बहीण गेलेली सगळ्यांबरोबर. तिकडचे मामाकडची लोकं होती ती गेलेली. तर तिला विचारलं की ते आहे का इथून जवळ? तर ती बोलली हो आहे आणि त्याच्यामध्ये स्विमिंग पूल पण आहे. तर ठरलं की तिथे जायचं. मग तिथेच आम्ही ठरवून मग मामाच्या गावाच्या रस्त्याने निघालो मॅप टाकून. तर हा रस्ता इतका बेकार आहे ना की खूपच खड्डे होते आणि म्हणजे इतक्या आतमध्ये कोण येत असेल? तरीही लोकल लोकं येतात, तिकडची माहिती नाही लोकल येतात की बाहेरची येतात, पण येतात. आणि हा रस्ता खूपच बेकार आहे आणि ज्या मॅपने आम्हाला नेलं ना तिथून, तो रस्ता एकदम म्हणजे असा डांबरी रस्ता नव्हता. म्हणजे रस्ताच बनला नव्हता तिथे. अशा रस्त्याने आम्हाला मॅपने नेलं आणि येताना मग आम्ही चांगल्या रस्त्याने आलो. तर आता फायनली आम्ही पोचलो इथे आणि इथे बघण्यासारखं असं काहीच नाही आहे. आंब्याची, फणसाची अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत इथे आणि फणस मात्र एकदम म्हणजे वेगळ्या प्रकारचे आहेत. जे जमिनीला टेकलेले फणस असतात तशा प्रकारचे फणस आहेत. आणि इथे पोचल्यानंतर एंट्री फी ₹100 आहे आणि ₹200 ₹200 स्विमिंग पूलची फी आहे एका तासासाठी. आणि आपण पूर्ण दिवस राहू शकतो इथे, पण बाहेरचं जेवण आणायचं नाही. इथे एक हॉटेल आहे इथे ह्यांचं रेस्टॉरंट, तिथेच जेवायचं आहे. बाहेरून फूड आणणं अलाउड नाही आहे इथे. तर हे मात्र चुकीचं आहे थोडं, कारण जी लहान मुलं वगैरे असतात ती प्रत्येक वेळी हॉटेलचं सगळंच खाऊ शकत नाही. तर मुलांसाठी वेगवेगळं काहीतरी आणावंच लागतं. तर बाहेरचं चिप्स असं काही बिस्किटं वगैरे अलाउड नाहीच आहे. तर ते थोडंसं वेगळं आहे. तर असं असू नये. बाकी इथे गार्डन आहे. ह्याच्यामध्ये झोपाळे वगैरे आहेत पाठीमागे. इथे झोपण्यासाठी असे चेअर्स आहेत आणि समोर स्विमिंग पूल आहे. जिम आहे आतमध्ये. बाकी सगळं अशाच फॅसिलिटी आहेत, पण असं आतमध्ये असं वेगळं असं काही नाही आहे. स्विमिंग पूल आहे त्याच्या एका तासासाठीच आहे. तर आम्ही 1 तास तिथे मी अजिबात स्विमिंग पूलमध्ये गेली नव्हती, कारण पिल्लूला कोण बघणार होतं. तर मी बाहेरच होती आणि पिल्लूला मी सगळे फोटो वगैरे काढले, फोटोशूट केलं तिचं. आम्ही इकडे-तिकडे थोडा वेळ फिरलो आणि इथपर्यंत स्विमिंग पूलमध्ये मजा मस्ती करत होते. शौर्यला यायचं होतं स्विमिंग पूलला, तर मस्त मजा केली आहे त्याने, कारण गरमी पण भरपूर होती आहे. आम्ही तिथे पोचल्यानंतर सगळे स्विमिंग पूलमध्ये गेलेत आणि स्विमिंग पूलमध्ये गेल्यानंतर आम्ही म्हटलं तिथे बसून काय करणार आणि ऊन पण होतं, बोर झालो. मग आम्ही आंब्याच्या वगैरे बागा फिरून आलो तिथूनच आणि पिल्लूचं फोटोशूट पण करून झालं. भरपूर फोटो काढून घेतलेत आणि मग पुन्हा एकदा स्विमिंग पूलकडे आले आणि इथे थोडा वेळ बसले. 1.5 तासाने आम्ही मग निघालो. या सगळ्यामध्ये गंमत अशी झाली की 1-1.5 तासानंतर आम्ही इथून निघालो आणि जेवायचं कुठे म्हणून विचार करत होतो. तर जेवायला चांगली प्लेस म्हणजे शिल्पग्राम होतं सावंतवाडीमधलं. तर तिथे आम्ही आधी जेवलो आहे भरपूर वेळा. तर आम्हाला माहिती होतं की तिथे जेवण चांगलं भेटतं, तर तिथे जाऊया. मग तिथे गेल्यानंतर समजलं की त्यांच्या बाजूलाच स्विमिंग पूल आहे आणि त्याची एंट्री फी ₹100. अरे बापरे! म्हटलं तिथेच जेवलो असतो, तिथेच मस्त स्विमिंग पूलला मज्जा केली असती आणि घरी गेलो असतो. तर हा ट्विस्ट होता आणि एवढ्या लांब आम्ही जाऊन आलो स्विमिंग पूलसाठी आणि काय बोलणार. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.